नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे मजेत असणार आणि आम्ही पण खूप मजेत आहोत. तर आज मी तुम्हाला शेअर करत आहे तुमच्यासोबत माझ्या मुलाचं अन्नप्राशन. तर अन्नप्राशनच्या दिवशी मी काय केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात आधी तर माझ्या मुलाचे मी कपडे दाखवले तुम्हाला आणि ही माझी मावशी आहे आणि त्याच्यासाठी खीर बनवत आहे, जे की मी नवीन मातीच्या भांड्यात बनवत आहे. सर्वप्रथम त्याची पूजा केली त्या भांड्याची आणि त्यात थोडं तूप आणि रवा घालून त्याची खीर बनवली. त्यात साखर वगैरे नाही घातलं आणि त्यानंतर ते खीर बनवली पहिले आणि नंतर मग इकडे आंघोळीची त्याची तयारी केली. छान इथे त्याची साबण वगैरे आणि हळदी कुंकू आणि एक लोटाभर दूध पण मी त्याच्या आंघोळीसाठी वापरलं आहे. तर थोडं दूध मला पाण्यात पण टाकून घ्यायचं आहे आणि ऊन खूप असल्यामुळं मी त्याला तेलाने मालिश नाही केली, तर दुधानेच मालिश करायची होती खरं तर आधी. पण मालिश न करताना मी असं त्याच्या अंगाला पूर्ण लावून घेतलेलं आहे दूध. तर ऊन असल्यामुळं तेल नाही लावलं. हे मला डॉक्टरांनी सांगितलं की तेल नाही लावायचं म्हणे एवढ्या उन्हात. तर म्हणून मी हे दुधानं त्याची अंघोळ म्हणजे सर्वात आधी करत आहे आणि नंतर मग त्या पाण्याने करेल. तर त्याची छान मस्त इथे अंघोळ करत आहे आम्ही. आणि हा माझा मोठा मुलगा आहे, मी त्याला पण म्हटलं की तू पण त्याच्या अंगावर थोडंसं दूध वगैरे टाक. तर त्याला पण थोडी मजा वाटत होती आणि तो पण हे सगळं एन्जॉय करत होता. आता ह्या दुधात जे पाणी टाकलं होतं त्यात थोडे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आणि त्याला छान इथे अंघोळ केली. तशी रोज मी त्याला बाथरूममध्ये अंघोळ करते, पण आज त्याचा स्पेशल दिवस होता, आज त्याच्यासाठीचा खास दिवस होता. तर म्हणून इथे थोडंसं असं सेटअप करून इथे अंघोळ वगैरे केली आणि फोटो वगैरे काढायचे होते म्हणून हा टॉवेल वगैरे माझ्या डोक्याला मी लावलेला आहे. तर इथे ना थोडं लेट झालं होतं आम्हाला हे सगळं डेकोरेशन हे ते करता करता. तर आता इथे साबणनी छान आंघोळ करत आहे त्याची. आणि इथे मागे जो टब वगैरे दिसत आहे तर तो आधी विचार केला होता की टबमध्ये बसून करायची, पण मग नव्हतं बसता येत त्याला व्यवस्थित, म्हणून नाही केली. पायावरच जशी मी त्याची आंघोळ रोज करते तशी करत आहे. तर इथे छान मस्त त्याची आंघोळ वगैरे करून त्याला मला रेडी करायचं आहे. आणि इथे मी हा फ्रूटचा केक बनवला आहे, जो की टरबूज आणि किवी आणि थोडेसे अंगूर असे यूज केले आहे. पण तो केक कमी आणि तुंबाळमधला हस्तर जास्त दिसत आहे. तर तो एवढा काही व्यवस्थित जमला नव्हता, पण ठीक आहे. तर पहिल्यांदाच असं काही ट्राय केलं होतं, पण म्हटलं काय आता वेळेवर हे करायचं म्हणून काही ते हे नाही केला, मोडला वगैरे नाही, ठेवला आम्ही त्या. तर इथे माझ्या मुलासाठी सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे आणल्या आणि ही घरी खीर बनवली होती आणि हे 5 चमचे खीर अशी वेगळी काढली होती गाईसाठी, कुत्र्यासाठी वगैरे. जी अशी 5 चमचे बाहेर काढायची असते, म्हणजे आधी काढायची असते, ते काढली. नंतर मग त्याला कोण मांडीवर घेऊन बसणार, तर म्हटलं मीच त्याला सर्वात आधी चटवते. तर मग माझ्याच मांडीवर माझ्या मिस्टरांनी दिलं त्याला. आणि ही माझी बहीण आहे ती जे की हळदी कुंकू वगैरे लावत आहे. तर हे सगळे लोक माझ्या घरी आले होते, तर मग मी त्या दिवशीच अन्नप्राशन करू, आपल्याला सगळे सोबत पण होतील म्हणून मी आज अन्नप्राशन केलं होतं. आणि सगळ्यात आधी मीच त्याला खीर चाटवली होती आणि छान तो खात पण होता. नंतर म्हटलं माझ्या मुलाला तू घंटी वगैरे वाजव. तर इथे असं काहीसं आम्ही साधं असं डेकोरेशन केलं होतं आणि ह्या सगळ्या मिठाया वगैरे बाहेरून आणल्या होत्या, बस बाकी काहीच जास्त केलं नव्हतं. आणि या फ्रूटचा केक काही तो असा जमला पण नव्हता, पण एक ट्राय केला होता. आणि इथे मग एकानी एक एक करून सगळ्यांनी त्याला खीर चाटली. तर मी चाटवली, नंतर माझ्या मिस्टरांनी चाटवली त्याला. तर हे असं काहीसं साधंसं आम्ही अन्नप्राशन माझ्या मुलाचं केलं. तर कसं आहे, माझ्या मोठ्या मुलाचं अन्नप्राशन वगैरे असं काही केलं नव्हतं, तर त्याला हे बघून असं वाटत आहे की याच्या वेळेसच सगळं आणि मला तर काहीच नव्हतं केलं. तर तेव्हा एवढा काही ट्रेंड पण नव्हता. आता आजकाल अन्नप्राशन आणि हे असं खूप सगळं आपण मोबाईलवर बघतो, तर आपल्याला असं खूप काही करावं असं वाटते, पण तेवढं काही शक्य होत नाही. पण आपल्या परीनं जे काही आपल्याच्यानं शक्य होत असेल थोडं थोडं तर ते करायचा प्रयत्न मी केला आहे. ही माझी मावशी आहे, ते पण त्याला खीर चारत आहे. नंतर माझ्या आईनी, माझ्या भावानी, सगळ्यांनी त्याला खीर वगैरे चारली छान.
आणि माझ्या बहिणींनी वगैरे तिचे मिस्टर पण आले होते. तर असा छोटासा आमचा हा प्रोग्राम केला. पण प्रोग्राम म्हटलं की छोटा असो वा मोठा असो, गडबड घाई गोंधळ हा तर होणारच. आणि सजावट करा, नंतर ते आवरा, हे सगळं काम ना दिवसभर कसं चालतच राहतं. इथे बघा, ही माझी आई आहे आणि माझ्या आईने चाटवली त्याला खीर. आणि हा माझा भाऊ आहे. तर सगळ्यांनी तयारी केली, फक्त त्यानेच तयारी नव्हती केली, तो तसाच होता साधा. तर तो पण छान पहिल्यांदाच खीर खात होता, पण त्याचे एक्सप्रेशन एवढे छान होते, तो एवढा छान हसत होता. आणि असं वाटलं की अंघोळ केल्यावर त्याला झोपायची सवय आहे ना, असं वाटलं की तो रडेल, पण नाही रडला, राहिला छान. आणि हे माझी बहीण आणि तिचे मिस्टर आहे. तर त्यांनी पण त्याला खीर वगैरे चारली. त्यांना ना खूप लाड येत होता याचा, त्यांना लहान मुलं आवडतात खूप. तर हे बघा, तो खीर खात आहे छान. आणि आजच आमची ॲनिव्हर्सरी पण होती, पण त्याचं काही आम्हाला एवढं सेलिब्रेशन वगैरे करायचं नव्हतं. पण माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज गिफ्ट म्हणून केक आणला माझ्यासाठी. आणि मग नंतर अन्नप्राशनचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही केक कटिंग पण केलं. आणि असं काहीसं केलं आम्ही सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.